मी काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल? ए मनू तू रागवू नकोस ग माझ्यावर. हे बघ, तू अशी रागवलीस ना तर मला खूप एकटं एकटं वाटतं. या वाड्याने मला एकटं टाकलंय. आता तू माझ्याशी बोलली नाहीस ना तर मला मी कोणाशी बोलायचं सांग ना. हे बघ, मी तुझी माफी मागतो. तू म्हणशील तसं करतो मी. बस मी जातो. मी वाड्यावर जातो वाड्यावर मी. हे बोल ना, तू बोल काहीतरी. मला सांगा, हे जे काही समजा तुम्ही बोललात ते मनापासून बोललात? मनापासूनच बोललात ना? ठरलं तुमचं? वाड्यावर जाणार तुम्ही? बस आता माझं डोकं शांत झालं. हे बघ, मी वाड्यावर जायला तयार आहे, पण वाड्यावरच्यानी मला घ्यायला तर हवं. अहो, ही मनोरमा कशा पाहिजे? आणि तुमच्या चांगल्यासाठीच करते ना? आणि एखाद्या वेळेस चांगल्यासाठी जर काही काम होत असेल तर मन मारण्यात काय बिघडलं? मी तेही करायला तयार आहे, पण ज्या पद्धतीनं मी वाडा सोडला, वाड्यावरच्या लोकांशी मी नातं तोडलंय, ते सगळं पुन्हा जोडणं खूप कठीण आहे. हे बघा, कुठं तोडायचं आणि कुठं जोडायचं हे समजा तुम्ही माझ्यावर सोपवा. मी करते समजा व्यवस्थित. तुला माहिती आहे ना, तुझ्यासारख्या नाचणाऱ्या बाईशी मी लग्न केल्यानंतर वाड्यावरनं आपल्याला हाकलून दिलं होतं. जिथे वाड्यावर मला घेत नाही तिथे तुला कुठून घेणार ग? मला सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तुम्ही तयार आहात ना वाड्यावर जायला? मग पुढं काय करायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे निलुफर. खरंच खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. खरंच. आपलंच नाणं खोटं, त्याला दुसरं कोण काय करणार? अरे मी तुला काय समजत होते आणि तू काय करतोयस? सज्जन, तुझं हे वागणं वाड्यातल्या कुणालाच आवडणार नाही. अक्काला तर मुळीच नाही. नको आवडू दे. कोणाला माझं वागणं आवडत नसेल तर नको आवडू दे, काही फरक नाही पडत. पण मी माझं वागणं बदलणार नाही, असंच ना? काय वाईट वागलो मी? सांग ना. का कोणाचा खून केलाय का वासुदेव मामासारखं तुरुंगात जाऊन आलोय? अरे त्याने काही केलं नाही तरी त्याला तुरुंगात जावं लागलं, म्हणून केवढा पश्चाताप झालाय त्याला. आणि तू एवढं वागूनही तुला पश्चातापही होत नाहीये. काय वाईट वागलो ग मी आई? उगाच मला जास्त बोलायला लावू नकोस सज्जन. काय चांगलं वागतोयस तू? तुझं हे वागणं बघून जर वाड्यातनं हकलवून दिलं तर कुठे जाणार होतो आपण? हे बघ आई, तू हे सतत असं ना आश्रितासारखं वागणं सोडून द्या. तू आणि मी काय फुकटचं खात नाही या वाड्यात. तुझा मालकी हक्क आहे या वाड्यावर. तू सतत अशी दबल्यासारखी राहतेस ना, म्हणून सगळ्यांचं फावतं. हे बघ, या वाड्यावर मला कुणीही आश्रितासारखं वागवत नाही आणि मी वागतही नाही. असं तुला वाटत असेल ना तर तो तुझा गोड गैरसमज, कळलं? पण मला तसं वाटत नाही आई. मला सांग ना, या वाड्यातलं कुठलं काम तुला विचारून केलं जातं? अशी कुठली गोष्ट आहे जी तुला विचारल्याशिवाय केली जात नाही? सांग ना. अक्कादा असताना मला काही विचारायची गरजच काय? हे बघ, तसंही वाड्यातल्या कामकाजामध्ये बायकांनी लक्ष घालायचं नसतं. नसेल, पण मी बाई नाहीये, मी पुरुष आहे. ह्या वाड्यात तुझा हिस्सा, तुझा हक्क आहे, ज्याचा मी वारस आहे. तुला तुझा हिस्सा नको असेल तर ठीक आहे, पण मी माझा हक्क सोडणार नाही. आणि तो जर का मला सहजासहजी मिळणार नसेल ना तर हिसकावून घ्यायला मी कमी करणार नाही. कळलं?